आपला मुलगा किंवा मुलगी खूप राग करतायत, चिडचिड करतायत, आपलं ऐकत नाहीयेत, काहीही सांगितलं तरी ऐकत नाही, वाईट संगतीला जात आहेत, वाईट सवयींमध्ये अडकले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं आपलं सांगणं ऐकलं जात नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. काय करायचं बघा, लाल चंदन बाजारात मिळतं. ते घ्यावं, एका वाटीमध्ये चमचाभर लाल चंदन घ्यावं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करावं. लूज होणार नाही आणि खूप घट्ट राहणार नाही अशा स्थितीत ते मिक्स करावं. हे पाणी आणि लाल चंदन मिक्स केलेलं आणि उत्तम प्रकारचं मध घ्यावं दुसऱ्या वाटीत. ह्या दोन्ही वाट्यांना आपल्या मुलाचा किंवा मुलीच्या हाताचा स्पर्श करावा आणि जवळील शंकराच्या मंदिरात जाऊन त्या शिवलिंगावर अर्पण करावं आणि हे वाहिलेलं लाल चंदन आणि मध हे वाहिल्यानंतर ते थोडंसं चोळावं, त्याचं लेपन करावं. ते त्या शिवलिंगावर थोडंसं घासावं. हे करत राहावं. असं 21 सोमवार करावं. हे केल्याने तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जी हट्टीपणा करत आहेत, चुकीचं आचरण करत आहेत, घरात नीट वागत नाही, हट्टीपणा करत आहेत, कुठल्याही प्रकारचा असा त्रास असेल, तो त्रास शांत होईल. मुलं योग्य मार्गावर चालायला लागतील आणि हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपले चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे उपाय आपल्या चॅनलवर नेहमी प्रकाशित होत असतात. धन्यवाद.